थांबा, हे बिस्किट नाही, चकली नाही आणि नमकीनही नाही. पण एकदा हा स्नॅक खाल्लात तर बाजारातील स्नॅक्स विसरून जाल. इतका क्रिस्पी, कुरकुरीत आणि प्रत्येक घासाला मस्त असा क्रंचीपणा येणारा, फक्त तांदळाच्या पिठापासून तयार होणारी ही भन्नाट रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना, तर नक्की आठवड्यातून तुम्ही 4 वेळा बनवल्याशिवाय राहणार नाही. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. तर आज मी तुम्हाला एक युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर काय करायचं, गॅस चालू करायचा आणि आपल्याला गॅस चालू करून एक कढई गरम करायला ठेवायची आहे. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आजची रेसिपी आपल्याला एकदम जबरदस्त अशी म्हणजे लागणारी आहे. तर एका कढईमध्ये बघा 1 वाटी इतकं पाणी घालायचं आहे. ते पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि पाणी चांगलं गरम होत असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा घालायचा आहे, जवळपास 1.5 चमचा इतका. नंतर त्याला चांगली अशी मिक्स करायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्यापूर्वीच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता ज्या वाटीने आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर 1 वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चांगलं विस्करच्या सहाय्याने आपल्याला गोटुळ्या न होता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गोटुळी अजिबात ठेवायची नाही. नंतर याच्यामध्ये जे आपलं खायचं ऑइल असतं भाजीचं, तर ते आपल्याला 1 चमचा इतकं घालायचं आहे आणि नंतर बघा ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला ते चांगलं असं मऊ करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोटुळी अजिबात ठेवायची नाही. तर हे बघा एकदम असं मस्त मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे. जास्त काय मेहनतीचं हे काम नाही. तर बघा मस्त असं छान झालेलं आहे मऊसूत. आता हे आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटासाठी आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे. आता 5 मिनिट झालेलं आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची मी बारीक करतानाच मीठ टाकलेलं होतं आणि वरतून थोडंसं टाकलं होतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 5 मिनिटानंतर बघा एका प्लेटमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण चांगलं थंड करायला ठेवायचं आहे आणि चांगलं पसरून थंड करायला ठेवायचं आहे, म्हणजे पटकन थंड होतं. आता हे थंड झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर काय करायचं, हाताने आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तेलाचा हात लावायचा आणि चांगलं असं मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये व्यवस्थित असं काय करायचं, असं एकसारखं म्हणजे मऊ करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आता तुमच्या हाताला जर जास्त चिटकत असेल ना, तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि जास्त जर तुमचं हे मिश्रण जर पातळ जर वाटलं ना, तर काय करायचं, थोडंसं तांदळाचं पीठ याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात. जास्तही तांदळाचं पीठ घालू नका. मस्त इथं बघा पिठाचा गोळा छान असा मळून घेतलेला आहे. आता मळताना आपल्याला फक्त तो काय करायचं, छान असाच 5 ते 6 मिनिट मळून घ्यायचा आहे. आपल्याला तांदळाचं पीठ काय जास्त लागलेलं नाही. आता चला याचा आपल्याला काय करायचं, छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. आता इथं मी छोटासा गोळा करून घेतलेला आहे. पोळपाट घेतला, त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं, लाटण्याला आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आता तो लाटण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे. त्याला लाटून घ्यायचं आपल्याला एकदम छान असं. बघा काय मस्त व्यवस्थित त्याला न उचलताच आपल्याला ना याची म्हणजे अशी पुरी लाटल्यासारखी गोलसर असं लाटून घ्यायचं आहे. आता इथं याला काय झालेलं आहे, चिरा पडलेले आहेत. तर अजिबात घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, कारण पुढे आपण ते एका झाकणाच्या सहाय्याने किंवा डब्याच्या टोपणाच्या सहाय्याने आपण ते गोल आकारामध्ये कट करून घेणार आहोत. तर या प्रकारे बघा मी इथं 1 वाटी घेतलेली आहे. इथं तुम्ही डब्याचं झाकण वगैरे घेऊ शकतात आणि गोल आकारामध्ये एकसारखं आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे पुरीच्या आकारामध्ये.
तर पाहू शकतात लाटताना आपल्याला जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही, एकदम मध्यम आकाराचं कट करून म्हणजे लाटून घ्यायचं आहे। आता सेम पद्धतीने राहिलेल्या पण आपल्याला अशाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत गोल आकारामध्ये। फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथं पिठाचा वापर करायचा नाही। इकडं बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे, हाय अजिबात करायची नाही आणि मध्यम गॅसवरच आपल्याला या पुऱ्या एकदम अशा म्हणजे तळून घ्यायच्या आहेत। एकदम अशा अगदी 2 मिनिट आपल्याला एका साईडने तळून घेण्यासाठी लागतात। 2 मिनिटानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। आता तळलं की नाही हे कसं समजायचं, तर त्याचे बुडबुडे हे कमी झाले की समजायचं एकदम कुरकुरीत असा आणि क्रिस्पी असा आपला हा पदार्थ तळून झालेला आहे। तर आज आपण बघा एकदम असा कुरकुरीत आणि खमंग असा स्नॅक्स बनवलेला आहे। जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात। खायला अप्रतिम असा क्रंची आणि कुरकुरीत असा हा स्नॅक्स लागतो। तर दुपारच्या वेळेला लहानशा भुकेसाठी चहासोबत, गरमागरम चहासोबत हा स्नॅक्स तुम्ही नक्की ट्राय करा। चवीला अप्रतिम असा लागतो आणि खायला खूपच जबरदस्त क्रंची आणि कुरकुरीत असा लागतो। तुम्ही एकदा जर बनवला ना तर नक्कीच तुम्ही 8 दिवसातून, आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवाल।